बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. देव विठ्ठल देव पूजा देव पूजा विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र 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 विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल. गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान 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 विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला नामा म्हणे मज 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 नामा नामा म्हणे मज नामा नामा
नामा म्हणे मज नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा 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 पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र 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 विठ्ठल क्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं पहिलं गाणं आणि हे सगळं झाल्यानंतर उगाच इंट्रोडक्शन काही मी करून देणार नाही, कारण तो खरं तर मी का करून द्यावा असं आहे. आणि सर खूप खूप स्वागत आहे वारीस्वरांच्या विशेष कार्यक्रमात. धन्यवाद. खूप खूप स्वागत आहे. निनाद आपल्यासोबत होता, प्रणव आपल्यासोबत आहे, तने आपल्यासोबत आहे, सगळेच आपल्यासोबत आहेत आणि खरं तर सगळे वादक मंडळी आपल्यासोबत आहेत. पण वारी स्वरांची आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात वारी सुरू आहे आणि त्या वारीचा आनंद, तो उत्साह तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहतच असाल. खऱ्या अर्थानं ती वारी प्रस्थान करते आणि त्या भक्तीकडे करते. ती जी लोकसंस्कृती आहे, ती जी आपली महाराष्ट्र लोकधारा आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यात सगळ्यात काय सांगाल? मला वाटतं महाराष्ट्राच्या ज्या काही अशा युनिक गोष्टी आहेत तर त्याच्यापैकी एक ही वारी आहे असं आपण नेहमीच बघतो. विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने वारकरी अनेक दिवस पायी चालून विठ्ठलाच्या भेटीला जातात आणि तो एक भक्ती सोहळा हा नेहमीच बघण्यासारखा असतो. अनेक कार्यक्रम करताय आणि आता लोकांच्या भेटीला पण अनेक कार्यक्रम येणार आहेत आणि या वारीच्या निमित्तानेच येणार आहेत. अभंगांची पहिली ओळख जर आपण म्हणू ती झाली कधी? कधी तुमच्या सोबत असं ही भक्तिरस तुमच्या सोबत आला? काय सांगाल त्याबद्दल? मी लहानपणी बालगंधर्वांची गाणी गायचो आणि जसं शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत असं मी एकाच वेळी शिकत होतो आणि त्याचवेळी बालगंधर्वांच्या अभंगांची ओळख मला त्यावेळी झाली. चंद्रशेखर देशपांडे सरांच्याकडे मी नाट्यसंगीत शिकायचो आणि यशवंतबुवा मराठे सरांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायचो. तर बालगंधर्वांचे अभंग, जसं बालगंधर्वांचं नाट्यगीत प्रसिद्ध होतं तसंच नंतरच्या काळात त्यांनी संत कान्होपात्रा हे नाटक केलं आणि त्याच्याही नंतरच्या काळात म्हातारपणीसुद्धा दर गुरुवारी ते भजन करत असत आणि ते त्यांचं भजन ऐकायलासुद्धा लोक खूप गर्दी करायचे. त्यामुळे अभंग आणि बालगंधर्व हे एक वेगळंच नातं जोडलं गेलं होतं आणि पुढे माझ्या सुदैवाने मला भीमसेनजींकडे शिकायचा योग आला. त्यांच्यावरही बालगंधर्वांच्या अभंगांचा खूप प्रभाव होता, नाट्यगीताचा, अभंगांचा. मला आठवतं आहे लहानपणी मी अवघाची संसार सुखाचा करीना ज्ञानेश्वर माऊलींचा जो अभंग आहे तर तो बालगंधर्वांचा खूप संत कान्होपात्रामधलाच तो अभंग आहे आणि तो मला शिकलेला आठवतो. सर मग सादर करा आमचं सर प्लीज. जरूर जरूर.
अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार, सुखाचा करेन अवघाचे संसार, सुखाचा करेन, सुखाचा करेन संसार, सुखाचा करेन संसार, सुखाचा करेन अवघाचे संसार, आनंद भरेन, 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 तिन्ही लोके अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार. सर्व सुकृताचे फल मिळालेन, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फल मिळालेन, क्षेम मी देईन, क्षेम मी देईन, क्षेम मी देईन, पांडुरंगे अवघाचे संसार, अवघाचे संसार, सुखाचा करेन अवघाचे संसार. बाप रखुमादेवी वरा, बाप रखुमादेवी वरा, बाप रखुमादेवी वरा, विठ्ठला माय बाबा, आ बाप रखुमा देवी वरा, बाप रखुमा देवी वरा, बाप रखुमा देवी वरा, बाप रखुमा देवी वरा, विठ्ठलाचे भेट आपुले सेवेसाठी ठेवून याचे अवघाचे संसार, 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 अवघाचे
अवघाचे संसार सुखाचा करेन अवघाचे संसार सुखाचा करेन अवघाचे संसार अवघाचे संसार अवघाचे क्लासिकल म्युझिक कट्यार काळजात घुसली असेल किंवा बालगंधर्व सिनेमा असेल, त्याच्यामुळे जी लोक खऱ्या अर्थाने म्युझिककडे अप्रोचेबल नव्हती त्यांना अप्रोच पटकन झाला का? कारण तेव्हा नोकिया सिरीजचे मोबाईल फोन सुरू झाले, म्युझिक एक्सप्रेस सुरू झाला आणि त्याच्यात सिनेमांच्या गाण्यापेक्षा या क्लासिकल म्युझिक पण पोचलं. कुठे ना कुठे हा एक बदल तुम्ही पाहताय का? आणि आज जेवढ्या क्लासिकल म्युझिकच्या मैफिलींना गर्दी होते ती प्रचंड लेवलवर होते आणि त्याच्यात जो खऱ्या अर्थानं युवक आहे, जो 15 ते 25 वयोगटातला आहे, तो तिकडे येऊन गर्दी करतोय, ही सुखावह गोष्ट आहे का तुमच्या आयुष्यात? नक्कीच आहे. आणि आत्ता जसं तुम्ही म्हणलात तसं बालगंधर्व आणि कट्यार हे मला असं वाटतं की 2 माइलस्टोन सिनेमे होते. आम्हाला सगळ्याच गायकांना असा अनुभव येतो. म्हणजे बालगंधर्व सिनेमात मी जेव्हा गायलो त्याच्यानंतर ज्या मैफली होत होत्या तर त्याच्यात अगदी शाळेतली लहान लहान मुलं किंवा कॉलेजमधली मुलं येऊन सांगायची की आम्हाला आत्तापर्यंत शास्त्रीय संगीत म्हणजे काय माहिती नव्हतं, नाट्यसंगीत म्हणजे काय माहिती नव्हतं, पण हा सिनेमा बघितल्यावर आम्ही ते ऐकायला लागलो आहे. खूप खूप धन्यवाद. आज सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इकडे वेळात वेळ काढून आलात आणि खरं तर आज आम्ही धन्य झालो आहे तुम्हाला इथं पाहून, इथं तुम्ही असताना पाहून. आणि खऱ्या अर्थानं इट वॉज अ ड्रीम. आज ते माझं थोडं पूर्ण झालं आणि तुम्हा वादक मंडळींचं पण असेलच अर्थात तुमच्यासोबत अकंपनी करण्याचं. पण एक शेवटचं मी विचारेन आणि खऱ्या अर्थानं सांगता तुमच्याच आवाजाने आपण करूया. आपण नेहमी असं म्हणतो विठ्ठलवारीनंतर खरं आपण नवीन वर्षाला सुरुवात करतो. महाराष्ट्रात ह्या नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. काय मागणं आहे तुमचं खऱ्या अर्थानं देवाकडे, तुमच्या संगीतसृष्टीकडे आणि या सगळ्या महाराष्ट्रासाठी? मागणं एवढंच असेल की सगळ्यांना चांगली बुद्धी मिळू देत आणि स्वतःपुरतंच नाही तर सगळ्यांसाठी चांगल्या रीतीने जगायची बुद्धी ईश्वर सगळ्यांना देव असं मागेन मी. खूप खूप धन्यवाद सर इकडे आल्याबद्दल. आणि आता सांगत आपण तुमच्याच आवाजात करूया. प्रेक्षको, खऱ्या अर्थानं आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या हातात काय आहे तर आपल्या हातात चालणं आणि चालत राहणं आहे. आनंद सरांनी फार सोप्यापणे म्हटलं की बुद्धी येऊ दे आणि लोकांना ती बुद्धी वापरायला शिकू दे आणि ते जसं तुम्ही वापराल ना आयुष्यात तसं सुंदर होणार आहे. आणि सुंदर सांगत आपण करूया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. माझे माहेर पंढरी 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 माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी आहे भीवरे चातिरी ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी. बाप आणि आई बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर
माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तीरी. चंद्रभागा माझी बहीण 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 चंद्रभागा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा. ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी. एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण 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 एका जनार्दनी शरण एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण. आ आ एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण. ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर 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 माझे माहेर